स्वागत। बातमी बीडमध्ये वाल्मिक कराडचा सहकारी सराईत गुन्हेगार गोट्या गित्ते याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। सोशल मीडियावर तो व्हायरल झालाय। यात तो एक अघोरी कृत्य करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर दिसतोय। या व्हिडिओमध्ये दारूच्या नशेत तो रामनाम सत्य हे असं म्हणत रात्रीच्या वेळी एका घराबाहेर दिसतो आहे। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। गोट्या गित्ते हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, याचा तो व्हिडिओ व्हायरल झालाय। दुसऱ्या व्हिडिओमध्ये गोट्या गित्तेच्या हातात बंदूक आहे आणि बंदूक घेतलेले काही व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर आलेले आहेत। गोट्या गित्ते हा एका घरासमोर अघोरी कृत्य करताना दिसतोय। हातात त्याच्या बंदूक सुद्धा आहे। नाम सत्य है। वाल्मिक कराडचा हा सहकारी आहे आणि असे वेगवेगळे व्हिडिओ त्याचे समोर आलेले आहेत। गोट्या गित्ते आपण अधिक जाणून घेऊया याच्याविषयी, या व्हिडिओविषयी सुरेश जाधव यांच्याकडून। सुरेश, वाल्मिक कराडचा सहकारी असलेला गोट्या गित्तेंचा हा धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे। नेमका हा व्हिडिओ परळी शहरातला असल्याची देखील चर्चा केली जाते। मात्र या व्हिडिओमध्ये तो शिव्या देखील देताना पाहायला मिळतो। दारू पिण्याच्या नशेमध्ये एका घराच्या समोर नैवेद्य ठेवून रामनाम सत्य अशा प्रकारच्या घोषणा देते। तो ज्ञानेश्वरी मुंडे यांनी देखील त्याचं नाव घेतलं। त्यामुळे महादेव मुंडे हत्या प्रकरणात देखील जो फरार असलेला आरोपी आहे, संशयित आरोपी आहे अशापर्यंत देखील बोललं जातं। त्यामुळे एकंदरीत गोट्या गित्तेच्या मुसक्या कधी आवडणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। नक्की सुरेश, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। या गोट्या गित्तेची दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे व्हिडिओ समोर आलेत आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सुद्धा गोट्या गित्तेचं नाव घेतलेलं होतं। तो वाल्मिक कराडचा सहकारी आहे। त्याची पार्श्वभूमी, त्याचे कारनामे सगळे समोर येणं गरजेचं आहे। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यानं दोषमुक्तीचा अर्ज फेटाळताना विशेष मकोका न्यायालयानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा गुन्हेगारी टोळीचा सदस्य असून या प्रकरणात त्याचा प्रथमदर्शनी सहभाग असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे। वाल्मिक कराडला का दोषमुक्त करण्यात येत नाही या संदर्भात महत्त्वाची निरीक्षणं कोर्टानं नोंदवलेली आहेत। यामध्ये वाल्मिक कराड हा गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे असं न्यायालयानं नमूद केलंय। संतोष देशमुख हे खंडणीच्या आड आले, म्हणजे ते खंडणीच्या अडसर ठरत होते म्हणून त्यांचं अपहरण करून त्यांचा खून करण्याचा कट रचला। वाल्मिक कराडसह टोळीवर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत। मागच्या 10 वर्षात गंभीर स्वरूपाचे 7 गुन्हे दाखल आहेत असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलेलं आहे। महादेव मुंडेच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। या भेटीदरम्यान मुंडे कुटुंबीय आपली सगळी कैफियत मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत। आज दुपारी मुंडे कुटुंबीय मुंबईकरता रवाना होतील। मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी मुंडे कुटुंबियांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना या प्रकरणात लक्ष घाला अशी मागणी केलेली होती। त्यानंतर आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून मुंडे कुटुंबियांना उद्या मुंबईत भेटीकरता बोलावलं गेलेलं आहे। त्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडे आणि त्यांचं कुटुंबीय उद्या मुख्यमंत्र्यांना भेटेल। बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणाला जवळपास 2 वर्ष होत येत आहेत। असं असलं तरी आरोपी अद्याप मोकाट। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी न्याय मिळवण्याकरता औषधही घेतलं, पण अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही। त्यामुळे त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उद्या भेट घेणार आहेत। दरम्यान मुख्यमंत्री त्यांना न्याय देतील असा विश्वास आहे असं आमदार सुरेश धस म्हणाले। 21 ऑक्टोबर 2023ला महादेव मुंडेंचा हत्या झालेली आहे। अद्यापही ते आरोपी त्या ठिकाणी सापडत नाहीत। म्हणून आता विष पिऊन झालं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेली आहे, तर निश्चितपणे ते त्यांचं गाऱ्हाणं जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या पुढं मांडतील आणि ते मांडल्याच्या नंतर त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट समोर येते आहे। सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला मोठा धक्का दिलाय। सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निकाल कायम ठेवलाय। पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला होता। हाच निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलेला आहे। या केसमध्ये राज्य शासनच आरोपी आहे
कारण सोमनाथ सूर्यवंशी यांचं जे कस्टोडियल डेथ झालेली आहे ती राज्याच्या ताब्यामध्ये तो असताना झालेली आहे। त्याच्यामुळे मागच्या सगळ्या असणाऱ्या केसेसमध्ये जो एक प्रयत्न शासनाचा नेहमीचा होतो की हात झटकून घेण्याचा असणारा भाग जो असतो तो त्यांनी यामध्ये सुद्धा करण्याचा असणारा प्रयत्न केला। आम्ही कोर्टाला ती बाब असणारं लक्षात आणून दिली आहे आणि यापुढे मी असं म्हणेन की जे काही नियम तयार करायचे आहेत ते हायकोर्ट माझ्या अंदाजानं आता नियम तयार करेल। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचे सूर्यवंशी कुटुंबियांकडून स्वागत करण्यात आले। आता तरी न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। कोर्टाला धन्यवाद, सगळ्या वकील संघाला धन्यवाद, प्रकाश आंबेडकर साहेबाला पण धन्यवाद। माझा एक मी बहीण आहे म्हणून, एक भाऊ आहेत म्हणून माझ्या पाठीशी उभा राहून खंबीरपणे उभा राहून हे स्वतः कोट घालून कोर्टामध्ये लढून मला आज बहिणीला न्याय मिळवून दिले साहेब। म्हणून मला एक म्हणायचं आहे, आजपर्यंत जे जे खोटं बोललेलं हा हे हार्ट अटॅक आलंय तिथून रिपोर्ट गोळा केलेले ते सगळे रिपोर्ट टाकायचं आणि एक बहीण म्हणून मला न्याय मिळवून द्या असं माझं एक म्हणणं आहे सरकारला। अनिल परब यांची पत्रकार परिषद रद्द झाली, मात्र ही पत्रकार परिषद रद्द का झाली याचं कारण समोर आलेलं नव्हतं। अनिल परब यांना भेटण्याकरता सदानंद कदम आलेले होते। सदानंद कदम हे शिवसेना नेते रामदास कदम यांचा सख्खा भाऊ आहेत, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा काका आहेत। त्यामुळे अनिल परब यांचा बोलवता धनी कोण हे स्पष्ट झालंय अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विरोधात पुरावे देणारे आणि आरोपांची राळ उठवणारे अनिल परब यांच्या मागे त्यांना हे सगळं देणारा सदानंद कदम तर नाही ना, अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। नालासोपाऱ्यातील विजयलक्ष्मी नगर अग्रवाल नगरी इथल्या डम्पिंग ग्राउंड करता आरक्षित असलेली 35 एकर जागा ज्यावर बांधल्या गेल्या होत्या 41 इमारती, पालिकेने सार्वजनिक कामाकरता असलेल्या जागेवर जागा आवश्यक आहे असं कोर्टात प्रतिज्ञापत्रात सांगितलं। त्यामुळे कोर्टाने या 41 इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते। मात्र या 41 इमारती जमीनदोस्त झाल्या आणि इथलं हे आरक्षण हटवण्यात आलंय। त्यामुळे माजी नगरसेवक धनंजय गावडेंनी याची तक्रार ईडीकडे केली। तत्कालीन नगर रचना उपसंचालक वायस रेड्डी यांच्या सहीने इथलं आरक्षण हटवण्यात आलं होतं। त्यामुळे लगेचच 41 इमारतीत राहणाऱ्या 2500 कुटुंबांना इमारती जमीनदोस्त झाल्यामुळे बेघर व्हावं लागलं आणि मग हे आरक्षण कसं काय हटलं। त्यामुळे चौकशी केल्यावर रेड्डी यांच्यावर ईडीने छापे टाकले आणि या छाप्यामध्ये त्यांना घबाडच सापडलं। त्यानंतर आता ईडीने इथले नगरसेवक, आर्किटेक्ट यांच्या घरा आणि कार्यालयांवरही छापेमारी केली आहे। त्याचबरोबर काल ईडीने माजी पालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांच्याही घरावर छापे टाकलेले आहेत। तब्बल 18 तास चौकशी सुरू होती। या छाप्यामध्ये काय काय सापडलं हे समजू शकलेलं नाही। आता अनिल पवार अडचणीत आलेत आणि अनिल पवार कोण आहेत तर ते दादा भुसेंचे नातेवाईक आहेत। यामुळे संजय राऊतांनी टीका केलेली आहे। खासदार संजय राऊत यांनी मंत्री दादा भुसेंवर टीका केली आहे, कारण अनिल पवार त्यांचे नातेवाईक आहेत। ईडीच्या धाडीचे धागेदोरे थेट भुसेंपर्यंत जाऊन पोहोचलेत। अनिल कुमारांना मिळालेली शासकीय बढती म्हणजे प्रशासकीय त्यांची जी बढती आहे ती दादा भुसेंच्या आग्रहामुळे मिळाली असा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे। आता ज्या अर्थी ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत, फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं नियुक्त केलेल्या आयुक्तावर, याचा अर्थ त्या धाडीचे धागेदोरे त्या संबंधित मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात, कारण तो अधिकारी नेमण्याचं काम दादा भुसे यांनी केलं असं चर्चा तेव्हाही होती, आजही आहे आणि ते रेकॉर्डवरती आहे, त्यांचे शिफारस पत्र आहेत माझ्या माहितीप्रमाणे। दरम्यान संजय राऊतांनी केलेले आरोप दादा भुसेंनी फेटाळून लावलेत। राऊतांचे आरोप हे त्यांनी परत घ्यावेत, अन्यथा या प्रकरणात सुद्धा मी त्यांच्या विरोधात कोर्टात दावा दाखल करेन असं दादा भुसे म्हणाले।
पूर्ण अभ्यास न करता त्यांनी त्या ठिकाणी आरोप केलेले आहेत. हो, पवार हे माझे नातेवाईक आहेत. त्यांच्या कुटुंबामध्ये माझ्या बहिणीची कन्या म्हणजे माझी भाची त्या ठिकाणी दिलेली आहे, हे मी काही नाकारत नाही. आणि त्या कुटुंबामधले हे पवार आहेत. परंतु मी राजकारणात येण्याच्या पूर्वीपासून ते नोकरीत आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी त्यांची नोकरी संपन्न केलेली आहे. संजय राऊतांनी व्यवस्थित माहिती घ्यायला हवी होती. आता राहिला विषय तर कोण कोणाचं नातेवाईक आहे, तर त्याच्याने या चौकशांवर काही फरक पडत नसतो. चौकशीतनं जे काही सत्य असेल ते पुढे येईल आणि जे कोण दोषी असतील त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी निश्चितपणे होईल. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्यांच्या राजीनाम्याविषयी विरोधकांनी मागणी लावून धरली. रोहित पवारांनी मात्र पुन्हा एक ट्विट केलेलं आहे. कोकाटे 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते असा आरोप त्यांनी केलाय. विधिमंडळाच्या चौकशी अहवालातून हे समोर आलंय. रोहित पवारांनी ट्विट करत हा आरोप केलाय. तसंच सरकार माणिकराव कोकाटेंवर कारवाई करणार आहे का असा सवाल सुद्धा त्यांनी तिथे उपस्थित केलाय. रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटमुळे नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे. दरम्यान अजित पवार आणि कोकाटेंच्या भेटीनंतर त्यांचा राजीनामा घेतला जाईल अशी दाट शक्यता होती, पण त्यांच्या राजीनाम्यावर अद्याप फैसला झालेलाच नाही. त्यामुळे आता रोहित पवारांच्या नव्या आरोपांनंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर काय कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं आहे. मंत्रिमंडळातले जे अपराधी आहेत, माणिक कोकाटे असतील, शिरसाट असतील, संजय राठोड असतील, बरं अन्य कोणी असतील, ज्यांची जागा बाहेर असायला पाहिजे ते तुरुंगात आहेत, ज्यांची जागा तुरुंगात असायला पाहिजे ते मंत्रिमंडळात आहेत. याचं कारण महाराष्ट्रात जो फडणवीस ऍक्ट लागू आहे, आधी वॉशिंग मशीन मग फडणवीस ऍक्ट, ही समज द्यायची आणि माफ करायची. माणिकराव कोकाटे 20 ते 22 मिनिटं रमी खेळत होते सभागृहामध्ये बसून असा अहवाल आल्याचा दावा केला जातोय. विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल आहे, म्हणजे नुसतं काही सेकंड नाही, मात्र 22 मिनिटं जे ते पत्ते. अशा अहवालांना फडणवीस किती किंमत देतात किंवा विधानसभेचे अध्यक्ष किती किंमत देतात, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा. मंत्रिमंडळाची बैठक काल पार पडली. दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा टळला असला तरी खाते बदल होईल अशी शक्यता वर्तवली जाते. क्रीडा, मदत पुनर्वसन, अन्न आणि औषध यापैकी एक खातं त्यांना मिळेल अशी शक्यता आहे. माणिकराव कोकाटेंकडे आत्ता जे कृषी खातं आहे ते जाईल आणि या 3 खात्यांपैकी एक खातं मिळेल असं कळतंय. जोवर शिंदेंच्या मंत्र्यांवर कारवाई होत नाही तोवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर कारवाई नाही अशी भूमिका घेतली गेली. त्यामुळे खातेबदल कधी होतो हे मात्र सांगता येणार नाहीये. धनंजय मुंडेंच्या काळातील कृषी घोटाळा प्रकरणासंदर्भातली बातमी आहे. सुरेश धस यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देणार असं म्हटलेलं आहे. क्लीन चिट कोणत्या अहवालाच्या आधारे दिली असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. धस यांचा कृषी विभागाच्या प्रधान सचिवांना हा प्रश्न आहे की क्लीन चिट मुंडेंना कशी काय मिळाली. त्यामुळे सुरेश धस म्हणतात मी सर्वोच्च न्यायालयात याच्या विरोधात जाणार आहे. अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे संकेत दिलेले आहेत. या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता, कारण की त्यांना दिलासा मिळाला, न्यायालयीन दिलासा कृषी घोटाळ्यामध्ये. नाही, अजून त्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु या बाबतीमध्ये मला वाटतं प्रकाशदादा बोललेले आहेत, मला काही त्याच्या बाबतीत बोलायचं नाही. परंतु त्या क्लीनच्या
क्लीन चिटच्या अगेन्स्ट काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी जाणार. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती केलेली आहे. कृषी विभागातला एक घोटाळा नाही, एखाद्या घोटाळ्याच्या बाबतीतली क्लीन चिट मिळाली असते, परंतु मधल्या कालावधीतल्या एवढे मोठे प्रकरणं त्याच्यामध्ये आहेत. एका प्रकरणात तुम्हाला एका खरेदीच्या बाबतीमध्ये निर्णय मिळाला असेल, परंतु तिथे खरेदीही मोठ्या प्रमाणावरती झालेल्या आहे. DBTचा जो निर्णय होता तो सुद्धा त्या ठिकाणी डावलून अनेक निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. MAIDC दाखवून त्यांच्याकडनंच खतं विकत घेऊन मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये खताचं लिंकिंग करण्याचं पाप हे मधल्या कालावधीमध्ये झालेलं आहे. या सगळ्याची स्वतंत्र SIT स्थापन करून चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे. जे चौकशी अधिकारी नेमलेले आहेत त्याच्यावरती मी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि आता मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन साहेबांना सांगून त्याच्या संदर्भातली पीक विम्याच्या बाबतीतली सगळ्याच प्रकरणामध्ये SIT स्थापन करावी अशा प्रकारची मागणी केली. अजित पवारांची भेट घेतल्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. 25 वर्ष नोकरी केल्यास सफाई कर्मचाऱ्यांना घर देणार अशी घोषणा शिरसाट यांनी केली आहे. ही अट 20 वर्ष करण्याबाबत कॅबिनेट बैठकीत चर्चा झाली. त्यांनी चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे. शिवाय रोबोटिक मिशन क्लिनिंग करता 500 कोटींची तरतूद करणार असल्याचंही कळत आहे. सफाई कर्मचाऱ्यांना किंवा शिपायांना घरं देण्याचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, 25 वर्षाची त्याच्यामध्ये एक अट आहे. 25 वर्षांनी जर सर्व्हिस त्यांनी झाली असेल त्यानंतरच तो लाभार्थी होतो. त्या संदर्भामध्ये सर्वांचं असं एकमत पडलं की या संदर्भामध्ये 25 वर्षाची अट 20 वर्ष करावी असा एक या ठिकाणी प्रस्तावाला येणाऱ्या कॅबिनेटमध्ये या संदर्भामध्ये नोट पुटअप करण्याचे आदेश अजितदादांनी दिलेले आहेत. कॅबिनेटची मान्यता झाल्यानंतरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. रोबोट मशीन आता जे हाताने महिला उचलतात, जो काही घाण उचलतात, ते आता बंद झालं पाहिजे. हे काय अमानुषपणे होतंय, म्हणून ते रोबोटिक मशीन जवळपास 500 कोटी रुपयाची खरेदी करण्याचा सुद्धा मान्यता फायनान्स विभागातर्फे किंवा अजितदादातर्फे देण्यात आलेली आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. संभाजीनगर शहरातील अत्यंत महाग आणि मोक्याच्या 3 एकर जागेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. संदीपान भुमरेंच्या जावयाच्या नावावर केलेल्या जमिनीवर राजेश कोठारी यांनी दावा केलाय. या प्रकरणी त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे. दरम्यान कोर्टानं जैसे थेचे आदेश दिलेले आहेत. ही 3 एकर जागा ज्याची किंमत 150 कोटींच्या जास्त आहे, ती जागा संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांचा चालक जावेद शेख याच्या नावावर करण्यात आली. ही जागा हिबानामा म्हणून दिली आहे. त्यामुळे संदीपान भुमरे, विलास भुमरे यांच्यासह त्यांचा चालक जावेद शेख गोत्यात येण्याची चर्चा आहे. पुढच्या बातमीकडे वळतोय. शिवभोजन योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. अनेक केंद्रांवर गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. गैरव्यवहार आढळल्यास योजना बंद करणार असे निर्देश दिलेले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून तसे निर्देश आलेले आहेत. मवियाच्या काळात उद्धव ठाकरेंनी ही योजना सुरू केलेली होती. शिवभोजनच्या सुद्धा तक्रारी आमच्याकडे येत आहेत. गैरव्यवहार आहे. पूर्णपणे लोकांना 100 थाळ्या विकायला देत नाही आहेत. फोटो वगैरे जे आहेत, डबल फोटो जे आहेत लोड केले जात आहेत. तर माझा सगळ्या आमच्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्यांना सांगणं आहे की असं कुठे जर चाललेलं असेल तर त्यांना एकदा वॉर्निंग द्या. परत जर सापडले तर मात्र जे ते बंदच करावं लागेल. कारण काही लोकांना फार फायदेशीर आहे. 2 लाख लोक रोज जेवणार, त्यांना फायदेशीर आहे. काही जे केंद्र आहेत ते जे चालवतात त्यांचं पोटच त्याच्यावर आहे.
शिवपूजन थाळी संदर्भातली बातमी आपण बघत होतो। शिवपूजन थाळीत जर गैरकारभार आढळला तर ती बंद करणार असं सांगण्यात आलेलं आहे आणि ही घोषणा छगन भुजबळांनी केलेली आहे, कारण गैरव्यवहार गैरप्रकार होऊन उपयोग नाही।